नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायस एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण द्वितीय सत्र परीक्षा म्हणजेच संकलित मूल्यमापन सत्र 2 इयत्ता 7वी विषय गणित प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 50 गुणांसाठी आहे। प्रश्न क्रमांक पहिला, त्यामधील अ योग्य पर्याय निवडा। गुण 4, मुद्दल प्लस व्याज बरोबर रास। 2 व्यासामुळे वर्तुळाचे दोन्ही कंस समान होतात, त्यांना टिंबटिंब म्हणतात। अर्धवर्तुळ कंस, वर्तुळाचा केंद्रबिंदू हा ज्या कोनाचा शिरोबिंदू असतो त्या कोनाला टिंबटिंब असे म्हणतात। या प्रश्नाचं उत्तर पहा। केंद्रीय कोन, कोणत्याही टिंबटिंब वस्तूच्या सर्व पृष्ठभागांच्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणजे त्या वस्तूचे पृष्ठफळ असते। त्रिमितीय। ब, खालील उदाहरणे सोडवा। गुण 6, एका व्यवसायात चिन्मय आणि सॅम यांनी 1,30,000 रुपये भांडवल 3:2 या प्रमाणात गुंतवले, तर प्रत्येकाची गुंतवणूक किती? या व्यवसायात त्यांना 36,000 रुपयांचा नफा झाला, तर प्रत्येकाचा नफा किती असेल? म्हणजेच या प्रश्नाचा अर्थ असा आहे, 1,30,000 रुपयामध्ये चिन्मयचे 3 भाग आहेत आणि सॅमचे 2 भाग आहेत। नफासुद्धा तसाच वाटून घ्यावा लागणार आहे। इथे संपूर्ण उदाहरण सोडवून दिलेलं आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। चिन्मयची गुंतवणूक 3Y व सॅमची गुंतवणूक 2Y। 3Y अधिक 2Y बरोबर एकूण गुंतवणूक 1,30,000 आहे। 5Y बरोबर 1,30,000। दोन्ही बाजूंना 5 ने भागाकार केला, Y बरोबर 26,000 रुपये आले। चिन्मयची गुंतवणूक किती झाली? 26 त्रिक 78,000। सॅमची गुंतवणूक 26 दोन्ही 52,000। आता चिन्मयचा नफा 3x व सॅमचा नफा 2x असणार आहे। 3x आणि 2x यांची बेरीज करायची, 5x बरोबर एकूण नफा किती आहे? 36,000। पुन्हा 5 ने दोन्ही बाजूंना भागायचं आहे, x बरोबर 7,200 रुपये येणार आहे। म्हणजे चिन्मयचा नफा 3 गुणुले 7,200 गुणाकार केला 21,600 रुपये आला। सॅमचा नफा 2 गुणुले 7,200 14,400 रुपये। आपल्याला तोच प्रश्न विचारलेला आहे, तर प्रत्येकाचा नफा किती? तर उत्तर, चिन्मयचा नफा 21,600 रुपये आणि सॅमचा नफा 14,400 रुपये। उदाहरण जरी मोठं असलं तरी अतिशय सोपं आहे, व्यवस्थित समजावून घ्या। सर्व विद्यार्थ्यांनी लिहून घेतले का? आता पुढील प्रश्न पहा। ब मधील दुसरा प्रश्न, व्याजाच्या काही दराने 5,000 रुपये मुद्दलावर 4 वर्षात 1,200 रुपये व्याज होते, तर त्याच दराने त्याच मुदतीत 15,000 रुपये मुद्दलाचे व्याज किती होईल? दर किती आहे? दिलेला नाही। मुद्दल दिलेली आहे 5,000, मुदत दिलेली आहे 4 वर्ष आणि त्याचं व्याज आलेलं आहे 1,200 रुपये। तर सूत्र काय झालं? मुद्दल गुणुले दर गुणुले मुदत छेद 100। क म्हणजे मुदतसाठी वापरलेला आहे। दिलेल्या किमती लिहिल्या, 5,000 गुणुले दर गुणुले 4 छेद 100 बरोबर 1,200। आता यांचं कॅल्क्युलेशन केलं, 200 गुणुले दर बरोबर 1,200, दोन्ही बाजूस 200 ने भागाकार करायचा, तर दर बरोबर किती येणार आहे? 6 येणार आहे। अतिशय सोपं उदाहरण आहे। यानंतर आपण आता पुढील प्रश्न पाहू। खालील उदाहरणे सोडवा। गुण 8, मुद्दल 25,000 रुपये, रास 31,000 रुपये, मुदत 4 वर्ष, तर व्याजाचा दर किती? आता रास दिलेली आहे, मुद्दल दिलेली आहे, त्यावरून व्याज काढता येते। मुद्दल 25,000 रुपये, मुदत 4 वर्ष, व्याज 6,000 रुपये। आता आपण सूत्राच्या सहाय्याने व्याजाचा दर काढू। दर काढण्यासाठी सूत्र पहा, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणुले दर गुणुले कालावधी। दिलेल्या किमती लिहिल्या, 25,000 गुणुले दर गुणुले 4 छेद 100, 6,000 गुणुले 100, इकडे छेदत असल्यामुळे पलीकडे गुणाकार झालेला आहे। सर्व कॅल्क्युलेशन केलं, दर 6 रुपये आलेला आहे। त्यानंतर पुढील प्रश्न पहा आता। एका वर्तुळाचा व्यास 14 सेंटीमीटर आहे, तर त्याचा परिघ काढा। वर्तुळाचा व्यास सूत्र d बरोबर 14 सेंटीमीटर, वर्तुळाचा परिघ पाय d, पायची किंमत 22/7, वर्तुळाचा परिघ 44 सेंटीमीटर आलेला आहे।
पायची किंमत 22/7 असते. त्यानंतर पुढील प्रश्न पहा तिसरा. एका आयताची लांबी व रुंदी दुप्पट केली तर त्या आयताची परिमिती मूळ आयताच्या परिमितीच्या किती पट होईल? या प्रश्नाचं उत्तर पहा. समजा मूळ आयताची लांबी व रुंदी x व y आहे. मूळ आयताची परिमिती सूत्र 2 लांबी अधिक रुंदी म्हणजेच 2 x अधिक y. आता आयताची लांबी दुप्पट 2x व रुंदी दुप्पट 2y. आयताची परिमिती सूत्र लिहिलं, दिलेल्या किमती लिहिल्या 4x अधिक y. दुसऱ्या आयताची परिमिती ही मूळ आयताच्या परिमितीच्या दुप्पट होते. अतिशय सोपं उदाहरण आहे. दिलेल्या अटीनुसार फक्त लिहायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा चौथा. त्रिकोण ABC मध्ये कोन C बरोबर 90 अंश आहे. AC बरोबर 5 सेंटीमीटर आहे आणि BC बरोबर 12 सेंटीमीटर आहे. तर लेंथ AB बरोबर किती? पायथागोरसच्या प्रमेयानुसार हे उदाहरण सोडवायचं आहे. यासाठी तुम्ही एक रफ त्रिकोण काढू शकता. त्यामध्ये कोन C 90 अंशाचा दाखवायचा आहे. इथे आकृती काढून दाखवलेली आहे. C 90 अंश दाखवलेला आहे. वरती B नाव दिलेलं आहे आणि पायाला AC. काटकोन त्रिकोण ABC मध्ये C 90 अंश म्हणून बाजू काय झाला? AB कर्ण झाला. पायथागोरसच्या प्रमेयानुसार AB वर्ग बरोबर AC वर्ग अधिक BC वर्ग. दिलेल्या किमती लिहिला, त्यांचा वर्ग केला, बेरीज केली, 169 वर्गमूळ काढले, 13 येणार आहे उत्तर. प्रश्न क्रमांक दुसरा. त्यातील सोडवा गुण 12. विस्तार सूत्राचा उपयोग करून किंमत काढा. 502 गुणिले 498. 500 अधिक 2 दुसऱ्या कंसात 500 वजा 2. सूत्राचा वापर करायचा आहे. A अधिक B दुसऱ्या कंसात A वजा B. A वर्ग वजा B वर्ग म्हणून 500 वर्ग वजा 2 वर्ग होणार आहे. म्हणजे 25,000 वजा 4 24,996. त्याचप्रमाणे दुसरंही उदाहरण सोडवलेलं आहे. 97 गुणिले 103. इथेही सूत्राचा वापर करायचा आहे. सूत्र लक्षात घ्या. A अधिक B दुसऱ्या कंसात A वजा B बरोबर A वर्ग B वर्ग. 97चे फॅक्टर पाडलेले आहेत. 100 वजा 3 आणि 103. 100 अधिक 3. त्याचप्रमाणे 54 गुणिले 46 सुद्धा उदाहरण सोडवलेलं आहे. तिन्ही उदाहरणं व्यवस्थित समजावून घ्या. अतिशय सोपी आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न आहे. खालील राशींचे अवयव पाडा. P वर्ग वजा Q वर्ग. वरील सूत्राप्रमाणेच हे सुद्धा फॅक्टर पाडलेले आहेत. P अधिक Q दुसऱ्या कंसात P वजा Q. 4x वर्ग वजा 25y वर्ग. 4x कुणाचा वर्ग आहे? 2xचा आणि 25y 5yचा. y वर्ग वजा 4. 4 2चा वर्ग आहे म्हणून y अधिक 2 दुसऱ्या कंसात y वजा 2. अतिशय सोपं आहे सूत्र, व्यवस्थित लक्षात घ्या. त्यानंतर पुढील प्रश्न तिसरा. एका शहरामध्ये एका आठवड्यात पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये दिला आहे. त्यावरून आठवड्याची पावसाची सरासरी काढा. सरासरी बरोबर दिलेल्या एकूण प्राप्तांकांची बेरीज छेद एकूण प्राप्तांकांची संख्या. आता एकूण प्राप्तांक किती आहेत? 7. दिलेल्या प्राप्तांकाची बेरीज केली, 86 आली. 86 भागिले 7 12.285 मिलीमीटर. यानंतर पुढील प्रश्न पहा. एंजलने 15,000 रुपये दर साल दर शेकडा 9 रुपये दराने काही वर्षासाठी बँकेत ठेवले. तिला मुदती अखेर 5,400 रुपये सरळ व्याज मिळाले. तर तिने किती वर्षासाठी रक्कम ठेवली? मुद्दल किती दिलेले आहे? 15,000 रुपये दर 9% सरळ व्याज 5,400. तर मुदत किती? सूत्र सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत छेद 100. दिलेल्या किमती लिहिल्या. 100 मधले 2 शून्य वरती कॅन्सल केले. 150 गुणिले 9 गुणिले दर. दोन्ही बाजूस 150 गुणिले 9ने भागाकार केलेला आहे. मुदत किती आली? 5,400 भागिले 150 गुणिले 9. कॅल्क्युलेशन केलं, 4 वर्ष आलेलं आहे. त्यानंतर ब प्रश्न सोडवा. एकूण गुण 10 आहेत. त्यातील पहिला प्रश्न. बागेतला पालापाचोळा ट्रॉलीवरून वाहून नेण्यासाठी झाकण नसलेली पत्र्याची पेटी तयार करायची आहे. तिची लांबी 1.5 मीटर, रुंदी 1 मीटर व उंची 1 मीटर आहे. त्यासाठी एकूण किती पत्रा लागेल? ती पेटी आतून व बाहेरून गंजविरोधक रंगाने रंगवायची आहे. तर 150 रुपये प्रति चौरस मीटर प्रमाणे ती पेटी रंगवण्यास किती खर्च येईल? लेंथ 1.5 मीटर आहे.
ब्रेड्थ म्हणजे रुंदी 1 मीटर आहे, उंची h, हाईट 1 मीटर आहे. पत्र्याच्या पेटीचे एकूण पृष्ठफळ लिहिलं, सूत्र लिहिलेलं आहे आणि दिलेल्या किमती आहेत. अतिशय उदाहरण सोपं आहे. इथं फक्त लिखाण जास्त दिसतंय. दिलेल्या किमती लिहिल्यानंतर कॅल्क्युलेशन केलं, 8 चौरस मीटर उत्तर आलेलं आहे. पेटीला झाकण नाही म्हणून 8 वजा 1.5 गुणिले 1 6.5 चौरस मीटर. आतून पेटी रंगवण्याचा खर्च 6.5 गुणिले 150 975. तेवढाच खर्च बाहेरून सुद्धा येणार आहे, म्हणून उत्तर 1950 रुपये आलेले आहे. पुढील प्रश्न, एका 40 मीटर लांब व 30 मीटर रुंद अशा एका आयताकृती बागेच्या आत कुंपणालगत बागेभोवती 2 मीटर रुंदीचा रस्ता करायचा आहे. त्या रस्त्यावर 25 सेंटीमीटर गुणिले 20 सेंटीमीटर आकाराच्या फरशा बसवायच्या आहेत. तर अशा किती फरशा आणाव्या लागतील? उत्तर सोडवून दिलेलं आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ व्यवस्थित पहा. व्हिडिओ फास्ट होत असेल तर स्टॉप करा. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 3 सोडवा. गुण 10. एका चौरसाची बाजू तिप्पट केली तर त्याची परिमिती मूळ चौरसाच्या परिमितीच्या किती पट होईल? एका चौरसाची बाजू जर तिप्पट केली तर त्याची परिमिती मूळ चौरसाच्या तिप्पट होईल. जसे 1 सेंटीमीटर चौरसाची परिमिती होते 4. बाजू तिप्पट केली तर ती बाजू किती होणार? 3 सेंटीमीटर. त्याची परिमिती काढली तर 12. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, ओ केंद्र असलेल्या वर्तुळात लघुकंस PXQ चे माप 110 अंश आहे, तर विषलकंस PYQ चे माप काढा. या प्रश्नाचे उत्तर पहा. संगत लघुकंसाचे माप 110, विशाल कंसाचे माप 360 वजा 110 बरोबर 250. यानंतर पुढील प्रश्न, एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे. त्या बैलगाडीला 1.1 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी तिच्या चाकाचे किती फेरे होतील? या प्रश्नाचं उत्तर सोडवून दिलेलं आहे. व्यवस्थित व्हिडिओ स्टॉप करून पहा. यानंतर चौथा प्रश्न आहे, आकाशने दर साल दर शेकडा 8 रुपये दराने बँकेत 25,000 रुपये 3 वर्षासाठी ठेव म्हणून ठेवले, तर त्याला प्रत्येक वर्षी किती व्याज मिळेल? एकूण किती व्याज मिळालेले आहे ते फाइंड करायचं आहे. आणि पाचवा प्रश्न आहे, रोज 13 किलोग्रॅम 500 ग्रॅम पूरक खुराक 9 गायींना पुरतो, त्याच प्रमाणात 12 गायींना किती खुराक लागेल? या दोन्हीही प्रश्नांची उत्तरे इथं सोडवून दिलेली आहेत. व्यवस्थित शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील. धन्यवाद.